नमस्कार। चुनाव की घोषणा हो चुकी है। आने वाले 20 नवंबर को महाराष्ट्र में चुनाव होने जा रहे हैं। पूरे महाराष्ट्र में एक ही बार में चुनाव होने जा रहे हैं और 23 तारीख को उसके परिणाम घोषित हो गया और 25 तारीख के पहले सरकार की का गठन हो जाएगा। जैसे बताया 26 नवंबर इस सरकार की आखिरी दिन है, उससे पहले नई सरकार का गठन हो जाना चाहिए। आज विधिवत रूप से आचार संहिता भी शुरू हो गई है और चुनाव की घोषणा भी हो गई है। 22 तारीख को अधिकृत रूप से इनका नोटिफिकेशन निकलेगा और उसके बाद में सारी प्रक्रिया शुरू हो जाएगी। 4 तारीख तक सारे नॉमिनेशन कंप्लीट हो जाएगा। ऐसा कार्यक्रम अभी आया हुआ है और इसी कार्यक्रम पर अमल होगा। जहां ऊपर पूरी राजनीतिक पार्टियों में रस्साकसी चल रही है, अभी भी महायुति में और महाविकास आघाड़ी में सीटें को बंटवारों को लेकर बहुत ज्यादा रस्साकसी चल रही है। अब हालांकि युति करीब करीब होना तय है, फिर भी अंतिम समय पर बताया जा सकता है कि युति में मैत्रीपूर्ण लड़त हो सकती है, क्योंकि कई प्रकार की कूटनीतियां इसमें चलेगी। जहां लगता है कि बीजेपी कमजोर पड़ रही है वहां अपने मित्र पक्ष को उतारेंगे, जहां कांग्रेस को लग रहा है हम कमजोर पड़ रहे हैं वो अपने मित्र पक्ष को उतारेंगे। बाहर भले ही हम कह दें कि युति हो रही है, लेकिन कहीं ना कहीं मित्र पक्ष के रूप में एक दूसरे के वोट काटने का यहाँ पर प्रयास किया जाएगा। ऐसे आने वाले समय में चुनाव की घोषणा होगी। अमरावती से कई पार्टियां चुनाव लड़ने जा रही है। दो विशेष बड़ी पार्टियां महाविकास आघाड़ी और महायुति के साथ में और भी, जैसे मनसे, हमारे साथ में आज पप्पू पाटिल है जो मनसे के यहाँ पर उम्मीदवार। हालांकि हमने पिछले बार देखा कि भाजपा के समर्थन में रहे राज ठाकरे, अब इस बार पूरे महाराष्ट्र में चुनाव लड़ने की घोषणा की है। अब चुनाव लड़ने की 288 सीटों पे घोषणा की है और क्योंकि अभी भी युति के कई चांस चालू है, कई लोगों का गठबंधन होगा, कई सीटों का बंटवारा होगा, कई सीटें ली जाएगी, ये सारी प्रक्रिया आज से विशेष रूप से चालू हो जाएंगी। जो 4 तारीख से पूर्व यानी फाइनल नॉमिनेशन है उससे पहले पूर्व इनको कर लेना पड़ेगा। हमारे साथ में पप्पू पाटिल जो मनसे के शहर प्रमुख है और आने वाले विधानसभा लड़ने की पूरी तैयारी पिछले 4 से 5 महीनों की इनकी दिख रही है। यहाँ पे राज ठाकरे का दौरा भी हुआ, उन्होंने सारे कार्यकर्ताओं की मीटिंग भी ली। जानते हैं पप्पू पाटिल से कि आखिर इतने साल बाद, क्योंकि इससे पूर्व नगर सेवक थे, सभापति थे, मनसे के प्रमुख थे और बहुत सालों की राजनीतिक गैप पड़ गई। उसके बाद में पुनः, हालांकि ठीक है पार्टी के साथ में बंधे रहे, लेकिन चुनावी प्रक्रिया में जो सक्रियता होनी चाहिए वो बहुत सालों से दिखी नहीं और इतने सालों की गैप लेके अब राजनीति में कूदना और कितना सफल होंगे और क्या मुद्दे लेकर आएंगे, सारी बातों पे चर्चा होंगी पप्पू पाटिल से। पप्पू को नमस्कार। नमस्कार चंदू। जैसे कि आपने नगर सेवक के बाद में बहुत लंबी गैप पड़ गई, सीधा वापस राजनीति के सीधा विधानसभा के चुनाव में पड़े, इतनी बीच की गैप को और लोगों से अटैचमेंट रहता है, किस प्रकार पूरी करोगे आप मराठी में बोल सकते हैं? चंदू, मी जरी निवडणूक नाही लढलो, पण मी संघटनमध्ये काम करणं मला आवडते आणि संघटनमध्ये काम करत असताना मी जेव्हापासून पक्ष निघाला तेव्हापासून आतापर्यंत संघटनमध्ये सातत्यानं काम करून राहिलो आणि या संघटनच्या माध्यमातून भरपूर लोकांचे प्रश्न सोडवून घेतले। निश्चित लोकप्रतिनिधी असला की त्यांचा जास्त जणांशी संबंध येतो, पण असे काही मुद्दे असतात की जे संघटनच्या माध्यमातूनही आम्ही सोडून घेतले। असे भरपूर वेळा तुम्हालाही माहित आहे की तुमचे संपर्कातले आमचे लोक आहेत आणि संघटनच्या माध्यमातून काम करून घेण्याची तयारी आणि संघटन बांधणे हा मला थोडासा माझा आवडीचा विषय आहे, संघटनमध्ये काम करणे। म्हणून मी संघटनमध्ये काम करत राहिलो। राजकारणापासून लोकप्रतिनिधी हे पद निवडणूक लढलो नाही, मी निवडून आलो येऊ शकलो असतो, पण संघटनमध्ये काम करणं हा माझा आवडीचा विषय आहे। त्याच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवणे असे भरपूर कामं केलेले आहेत। लेकिन अब हम जब पब्लिक चुनाव लड़ रहे तो पब्लिक के साथ में जाना, महानगर पालिका में भी आपके बाद में आपकी सीट नहीं रही, तो जनसंपर्क के लिए पूरे अमरावती में जो संपर्क होना चाहिए आपका मनसे का, वो उसको आप कहाँ से क्रिएट करोगे या किसी पार्टी के साथ में गठबंधन करोगे आप? अभी नाही, कोणत्याही पार्टी सोबत गठबंधन नाही। ऊपर से राज साहब ने कर राज साहेबांनी जे सांगितलं, आता परवा जो मेळावा झाला त्यात राज साहेबांनी स्पष्ट भूमिका घेतली की मी आता लढणारा एकटा कोणती युतीनी आघाडीनी मी लढणार आहे आणि त्याच्याचमुळं साहेबांना आम्ही विचारलं होतं, पूर्वी साहेबांना सांगितलं होतं की आम्हाला लढायचं आहे आणि साहेबांनी सांगितलं की बिलकुल तुम्ही लढलं पाहिजे। आणि जो पहिला विषय आहे की कोणत्याही पार्टीचा संपर्क नाही, म्हणजे कोणते नगरसेवक नाही वगैरे, प्रॉब्लेम तोच आहे की मागच्या वेळेस ज्यांनी काँग्रेसला मतदान केलं ते आता
भाजपकडे आहे, महायुतीत आहे, आणि ज्यांनी भाजपला मतदान केलं ते काँग्रेसकडे आहे. म्हणजे यांचंच कुठं काही हे नाही आहे, यांचाच संपर्क. राजनीति में नहीं, ये तो राजनीति में चलते ही रहेगा. अब देखो शिवसेना के साथ में 7 हफ्ते बाद में गए, फिर कांग्रेस के साथ में उनकी युति के साथ में आए, फिर बीजेपी के पक्ष में बोले. ये तो देखो जैसे जैसे समय और आवश्यकता बढ़ती जाएगी जनता के हिसाब से आपको निर्णय लेते रहने पड़ेंगे. हम एक पक्ष पे विचारधारा पे, अब विचारधारा की राजनीति मुझे नहीं लगता कहीं पे लगता. क्या आप भी अभी विचारधारा की राजनीति पे विश्वास करते हो? मी अजूनही विचारधारेच्या राजनीतीवर विचार करतो. मी अजूनही 10वी पास झालो आणि शिवसेनेत काम केलं. आणि राजसाहेबांसोबत काम करत असताना राजसाहेबांनी कोणता पक्ष वगैरे नाही फोडला, स्वतःचा पक्ष बाळासाहेब ठाकरेंना सांगून काढला. आणि त्या दिवशीपासूनच म्हणजे 10वी पास झालो, मी दुसरा नेताच नाही पकडला चंद्रभाऊ. भरपूर जागी तुम्ही आता माहित आहे शहरात मी भरपूर कार्यक्रम राबवतो, अंबा फेस्टिवल सारखा कार्यक्रम राबवतो. भरपूर लोकांनी मला बोलावलं, पण मी ठरवून टाकलं होतं की मला इकडे तिकडे जाऊन, या पक्षात जाऊन त्या पक्षात जाऊन मला माझा चेहरा नाही बदलायचा. मी राजसाहेबांसोबत काम करत आलो, राजसाहेबांसोबतच काम करत राहील, हे महत्वाचं. राजनीति में आगे बढ़ना है. हाँ, बड़ा जब भी मौका मिलता है वहां पे चौका मार देना चाहिए. ऐसे कई आपके भी कई जो आपके साथ वाले थे सारे अभी सिंधेगढ़ की शिवसेना में चले गए, सक्रिय राजनीति में आ गए और पक्ष के साथ में हो गए. अब ऐसे में अकेले में हमने लड़ना, तो जहां चलता पक्ष के साथ में क्यों नहीं गए फिर आप? नाही, या सर्व याच्यात हे सर्व घडणवळणीत मी माझ्यासोबत माझा मित्र परिवार, लोकांचे काम हे मी करत गेलो. लोकांचा संग्रह भरपूर आहे, वेगवेगळे कार्यक्रम. म्हणजे चंदूभाऊन एखादा कार्यक्रम, तुम्ही सोशल काम भरपूर करताय, पण एखादा आवाज दिल्यावर आमच्यासारखं हजर का राहते? कारण कुठंतरी जुळलं पाहिजे. आणि शेवटी हे लोक काय करून राहिले, जे की मागचे 2 लोकप्रतिनिधी आहे, हा पक्ष सोड ते सोड, इकडे जा तिकडे जा. आणि राजकारणावर कोणी यावेळेस उभं राहायचं याच्यासाठी की अमरावतीसाठी खरंच यांनी काम केलं काय तर नाही केलं, मग आपण यावेळेस करून दाखवलं पाहिजे. त्याच्यासाठी मी यावेळेस उभा आहे. आणि भरपूर विषय. हर नेता जब भी चुनाव लड़ता है या स्थापित नेता रहे, नया रहता है, हर बोलता है कि मैं विकास में, लेकिन बाद में क्योंकि हमने देखी कि हमें परिवर्तन करके भी देखा, यहाँ पे आमदार बदल के देखे, मंत्री बदल के देखे सारे, लेकिन काम का ठहरा तो वो फिर आप इसमें से क्या नया करोगे? नाही, असं आहे की आपल्या कामापासून मुळात हे यांचा विषय जो आहे, तुम्हाला सांगतो चंदूभाऊ, आपला जो भाग आहे, आपण सुशिक्षित झालो. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी इथं शिक्षणाचं म्हणजे केंद्रस्थान भाऊसाहेबांचं, आणि भाऊसाहेबांनी त्यावेळेस शिक्षणाचं काम केलं. 7 वेळेस भाऊसाहेबांनी घर स्वतःचं गहाण ठेवलं आणि त्याच्यातून शिक्षकांचे पगार दिले, असं केलं. त्यानंतर भाऊसाहेबांनी आपल्या भागातल्या लोकांना सुशिक्षित केलं. जर कदाचित भाऊसाहेबांनी सुशिक्षित जर केलं नसतं चंद्रभाऊ, तर असं समजा तुम्ही की आपली छत्तीसगड जशी परिस्थिती, छत्तीसगड जवळ तरी खनिज होते, त्याच्यामुळे छत्तीसगड विकसित होऊन राहिलं. मात्र आपल्या इकडे तशी परिस्थिती नव्हती. मात्र त्या शिक्षणानंतर जे दुसरा टप्पा, शेवटी शिक्षणाच्या फॅक्टऱ्या सुरू करून राहिले आता सर्वजण. पण नवीन आपल्या याच्यातला वर्ग सध्या 60% 70% युवक हा पुण्या मुंबईकडे जातात. एक जर प्रकल्प आला असता त्याच्या मागे, तुम्ही सांगतो मागच्या 30 वर्षाच्या पूर्वी जर तुम्ही गेले असेल, तुम्हाला चांगल्या प्रकारे सामाजिक ज्ञान होतं. मला सांगा, पुन्हा हे रिटायरमेंट नंतर निवासाचं एक हे होतं. तिथे एक कंपनी आली, पहिली एकच IT कंपनी आली, आता IT हब झालं. औरंगाबाद आपल्या अमरावतीच्या पेक्षा लहान होतं. आज औरंगाबादचं रूप किती आहे? शेवटी जिथं काम मिळते तिथं लोक थांबतात. आणि 30-40 साल पूर्व की बात करें तो अपना अमरावती भी बहुत संपन्न था. यहाँ पे कॉटन के पूरे पूरे पहाड़ यहाँ पे हमने लगते हुए देखे. बिल्कुल. पिक्चर सबसे बड़ी जो लाइन है, हम ग्लैमर की लाइन बनाते हैं पिक्चर, उसके सारे डिस्ट्रीब्यूशन यहाँ पे, सारे डिस्ट्रीब्यूटर यहाँ पे थे. अब ये तो क्या हुआ, समय के हिसाब से जरूरतें हुई, टेक्नोलॉजी बदलते गई, पिक्चर अभी अब डिस्ट्रीब्यूशन पे नहीं रह गया, सीधा सीधा डायरेक्ट इंटरनेट से आ गया. तो समय के हिसाब से सब चीज़ें लुप्त होते चली गई. लेकिन जो मूल यहाँ पे 2 चीज़ें, एक आपने एजुकेशन की बात की, दूसरा किसान जो एग्रीकल्चर है. यहाँ पे एग्रीकल्चर में कपास में सबसे बड़ा पूरे एशिया की बड़ी मंडी यहाँ पे हुआ करती थी. पिक्चर का मैंने बताया, उसके बाद में तेल का बहुत बड़ा यहाँ पे मार्केट. तो ये व्यावसायिक इंडस्ट्री थी, लेकिन इसके व्यावसायिक इंडस्ट्री को भी कहीं न कहीं राजनीतिक महत्वाकांक्षा ने कमजोर कर दिया. अब ऐसे में आप चुनाव लड़ते हो, क्योंकि नए व्यक्ति से हमेशा बहुत ज्यादा अपेक्षाएं रहती कि ये करेंगे, क्योंकि जोश रहता है. तो उस जोश में आपने जैसे बताया, एक मुख्य मुद्दा बताया कि एजुकेशन का. ठीक है, आपने भी बताया कि हर आदमी बोलता है कि यहाँ का अपना स्किल बाहर नहीं जाना चाहिए, यहाँ का स्किल बाहर नहीं जाना चाहिए. पूना जाते लोग
बेंगलोर लिया था। इन सब की समस्या, इसके लिए क्या आपके पास, मैं ठीक है समस्या सारी, हर आदमी के पास वो समस्या है, किसान की समस्या है, उसके बाद में एजुकेशन की समस्या है, स्वास्थ्य की समस्या है, 3 समस्या मेन है यहाँ पे। 3 समस्या के सोल्यूशन आपके पास में क्या है? क्योंकि आपको यदि चुनाव लड़ना है, समस्या भाई है, कचरा नहीं उठ रहा है, पता है कचरा नहीं उठ रहा है, आप भी वो बोल रहे कचरा नहीं उठ रहा, स्वास्थ्य सुविधा नहीं मिल रही, एज्युकेशन नाही मिळली, आपका इसका सोल्यूशन क्या है? मी तुम्हाला तेच सांगून राहिलो, वराड सोन्याची कुऱ्हाड तुम्ही जे म्हटलं होतं, असं म्हटलं जात होतं. शेवटी एखादी प्रगती होत असताना तिचं जे नेतृत्व आहे त्यांनी त्या पद्धतीनं प्रगती केली पाहिजे. येणारा काळ कोणता आहे ते ओळखलं पाहिजे. तुम्हाला सांगतो चंदू, इथं माहिती आणि तंत्रज्ञानाची एक बिल्डिंग उभी झाली होती, 50 लाखाची. ती बिल्डिंग उद्घाटन झालं, उद्घाटनही झालं, फक्त उभी झाली आणि ती बिल्डिंग तशीच पडून राहिली अजूनही. म्हणजे माहिती तंत्र, येणारा काळ हा माहिती तंत्रज्ञानाचा आहे. त्या हिशोबानं नेतृत्वानं काम करायला पाहिजे होतं. आपल्या इथचा व्यापारी जो आहे की नाही, एकदम हुशार व्यापारी आहे. तुम्हाला सांगतो, त्यांच्या मागं नेतृत्वानं उभं राहायला पाहिजे होतं. तुम्हाला सांगतो चंदू भाऊ, तुम्ही आता सांगितलं की आपल्या इथं डिस्ट्रीब्युशन होतं, फिल्म डिस्ट्रीब्युशन सबसे बड़ा यहीं पे सीपीएड की पूरी एजेंसी अमरावती, यहीं वालों के सारे थिएटर पूरे यानी रायपुर तक थिएटर, इंदौर तक थिएटर, बरोबर आहे, आज भी मालक हुई है. अमरावती आणि काही भुसावळमध्ये होतं. मला सांगा, आपल्या इकडल्या लोकांनी त्या पद्धतीने अपग्रेड नाही केलं. काही लोक त्यातले अपग्रेड झाले आहे ना, मला वाटतं चांडक वगैरे हे अपग्रेड झाले, ते अजूनही तिथं टिकून आहे. आणि आपल्या इथल्या नेतृत्वानं त्या पद्धतीनं, तुम्ही व्यापाऱ्यांना जर तशा सोयी करून देणार नाही, शेवटी आपल्या शहराचं हित कशात आहे? व्यापार वाढला पाहिजे. यहाँ का देखो, यहाँ का जो डेवलपमेंट है यहाँ का स्थानिक व्यापार से है. यहाँ पे पॉलिटिकल किसी ने बड़ा यूनिट लाएंगे उससे डेवलपमेंट, ऐसा नहीं है कोई. सारे व्यापार और व्यापारियों के साथ में हमेशा यहाँ पे अन्याय हुआ. बस मी तेच म्हणतो, तुम्ही व्यापारी हुशार आहे आणि व्यापाऱ्यांना तुम्ही एकाच चष्म्यातून पाहत असाल तर असं होणार नाही. आपल्या शहरात एक व्यापारी कमीत कमी 10 ते 15 लोकांना रोजगार देतो. छोटा व्यापार, बरोबर आहे. मोठा व्यापार पश्चिम महाराष्ट्रात तुम्ही पहा, तिकडल्या लोकांनी वेगवेगळ्या इंडस्ट्री तिथं उभ्या केल्या. त्या नेत्यांना का बरं मानतात तिथचे लोक? का त्यांच्या पिढ्यानपिढ्या ते सहन करतात? त्यांनी त्यांच्या भागासाठी उभं केलं. आमच्या इथचं नेतृत्व कशात गेलं माहित आहे का? एक शाळा, एक कॉलेज आणि विधानसभेची तिकीट दिली की विषय बंद. बस काही घेणं देणं नाही. विषय असा आहे की जनतेची नाक. अरे चंदूभाऊची इथं समजा आता आपलं हे युनिट आहे, या युनिट मी इथं पाहून राहिलो, 5 ते 6 जण तुम्ही किती मोठं काम करून राहिले. मग त्याच चष्म्यातून चंदूभाऊ पाहायला पाहिजे का? याच्यात या युनिटच्या मागं जर इथं आयटीचं एक हब आलं असतं तर तुमचं हे युनिटचं रूप काय राहिलं असतं, तुम्हीच विचार करा. बरोबर आहे. मी आकलन माझं काय असलं पाहिजे भविष्याकडे, हे मी पाहायला पाहिजे. आणि ते आकलन मला चांगल्या प्रकारे आहे. कोणत्या तरी युनिक गोष्ट तुम्ही 10 गोष्टी करताय, इकडे ते रस्त्याचे टेंडरचंही करताय तुम्ही. या सर्व गोष्टी, ह्या रस्ता, रोड, नाल्या, याच्यावर आम्ही 75 वर्ष काढली. पण एखादं युनिट भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी जसं काम केलं तसं कोणतं काम नाही केलं. आपल्या इथले युनिट चालले गेले. आपल्या इथं विकास कोणता आहे? कासवाच्या गतीनं. हा पूल पहा इतवारा बाजारचा, चालू आहे, चालू राहिलं पाहिजे. लोक नाही, पण कासवाच्या गतीनं तो चालला नाही पाहिजे. विकास फास्ट झाला पाहिजे, कोणतं तरी युनिट झालं पाहिजे. लोकांना काहीतरी, आता इथं व्यापारी आहे, व्यापाऱ्यांना काय आपण देऊ शकतो? समजा आता या शहरात काहीतरी असा विचार करावा लागेल ना की एक साधी योजना. परवा माझ्या काही चर्चा सुरू होती, व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन जर सोलर युनिट टाकलं, त्याच्यात काही पैसे देऊ शकते का शासन? तर तेवढेच पैसे कमी होईल. शेवटी तेवढाच व्यापाऱ्याला पैसे कुठेतरी, आज तुमच्या इथं जीएसटी साठी माणूस ठेवावा लागते, बाकीच्या याच्यासाठी सर्व माणूस ठेवावा लागते. कुठेतरी आपण व्यापाऱ्यांना काय मदत करू शकतो, ही भावना या लोकांमध्ये नाही. हे स्वतःच व्यापारी बनलेले आहे, व्यापाऱ्यांच्या याच्यात घुसले. आता तुम्हाला साधं उदाहरण देऊ का? आपल्या इथं कचऱ्याचा कॉन्ट्रॅक्ट कोण आहे? कोणी असेल, जे कोणी असं, ते कुठेतरी 2 लोकांशी कनेक्टेड आहे, आजी माझी. अरे इथं लोकप्रतिनिधी हा सर्वांचा असतो. तो खेळाडूंचा असतो, तो साहित्यिकांचा असतो, तो नाट्यकर्म्यांचा असो, कला, हे लोकप्रतिनिधी तो क्या लोग आपने तो जैसे 2-3 आइटम बोले, एक स्कूल, एक शाळा और आमदारी टिकट, तो ठेके भी सारे इनके रहते. बरोबर आहे ना. मी तेच सांगून राहिलो भाऊ. मला सांगा, एक मस्त आपलं सांस्कृतिक भवन आपल्याला महाराष्ट्र शासनानं बांधून दिलं. ते महानगरपालिकेने नाही बांधलं, महाराष्ट्र शासनानं महानगरपालिकेला बांधून दिलं. आणि काय झालं, ते महानगरपालिकेने घेतलं, ते ठेकेदाराला देऊन टाकलं. पहिला तो काय दुसऱ्या ठेकेदाराला, मग ज्या आपल्या मनाच्या ठेकेदाराला भेटायसाठी दुसऱ्यांदा निविदा काढली, दुसऱ्या ठेकेदाराला दिलं. कचराही त्याच्याजवळ.
आणि सर्व दोन्ही लोकप्रतिनिधी जे माझी असत ते सर्व त्याच्याजवळ, अशाने जमणार नाही. आणि ते सांस्कृतिक भवन चालण्यासाठी एक छोटा टाउन हॉल, छोटस गॅदरिंग जर असलं तर 500-1000 जणांचं, तर आपण तिथं 1500 रुपयात ते गॅदरिंग करत होतो. तो टाउन हॉल बंद पाडून टाकला. कशासाठी? तर सांस्कृतिक भवन चालण्यासाठी. म्हणजे राजकारणातून व्यापारी नाही करून राहिला. मनसे की भूमिका हमेशा आंदोलन की रही है, बराबर है. तो ये तो बिना आमदार के भी आप आंदोलन करके ये तो कर सकते थे ना. आपका तो टीम थी पूरी, आपने कहाँ प्रयास किया? कहीं ना, कहीं उसने नहीं महानगरपालिका का ये बंद हुआ उसके चालू करने के लिए प्रयास किया, उसके लिए कभी आंदोलन किए? निवेदन प्रत्येक गोष्टीवर, निवेदन से क्या होता है? आणि आंदोलनही केले. निवेदन क्या होता है? साहब अभी आपके सरकार के साथ में थे, सरकार जैसे जो बोले वैसा होता था, तो फिर ये कर लेना चाहिए था ना. 2 विषय सांगतो. इसके लिए जरूरी नहीं है आपका आमदार बनना. नाही, असं आहे की आमदार बनणं जरुरी नाही आहे, पण यांच्या कानावर अजूनही आवाज पोहोचत नाही. यांनी धरून ठेवलेला आहे. इथं छोटा प्रॉब्लेम असा आहे भाऊ, की आपण तहसीलमध्ये जातो की नाही, तुम्ही पहा विद्यार्थ्यांना तिथं तहसीलदार हजर नसते. आमचे पोरं जातात, त्याला फोन करतात. म्हणजे इथच्या प्रशासनावरही, या प्रशासनावर अंकुश पाहिजे ना आमदाराचा. आता तुम्हाला 2 उदाहरणं सांगतो. एक उदाहरण तुम्हाला सांगतो, ट्रॅफिकचं नियोजन कोणाकडे असते? ट्रॅफिक पोलीसकडे असते, बरोबर आहे. ट्रॅफिक सुरळीत चालली पाहिजे. तुम्ही पाहिलं काय, सिग्नल सोडून ट्रॅफिकवाले 15-15, 20-20 जण उभे असते. ते उभे असते, कोणतेही चालान देतात, दरवेळेस गाडी थांबवतात, चालान देतात. तुम्ही आम्हाला नसून देत, पण देतात की नाही मला सांगा. त्या मशीना ज्या आहेत त्याचे पैसे वसूल झाले पाहिजे. हे आमदाराचं काम नाही, काय ट्रॅफिक पोलिसांचं काम आहे. त्यांना सांगितले जाते, त्यांना टार्गेट दिले जाते, ट्रॅफिक सुनियोजित चालली पाहिजे. हे काम कोणाचं आहे? आणि मला सांगा, हे काम करून घ्या, याच्यासाठी पैसे निधी पाहिजे काय? याच्यासाठी निधी नाही पाहिजे. याच्याची आमदारांची, जो कोणी लोकप्रतिनिधी आहे त्याची इच्छाशक्ती पाहिजे. तुम्ही पहा किती हे तुमच्या जो रस्ता आहे जयस्तंभचा, राजकमलचा, इथं ते सर्व बसलेले त्यांचे घर आहेत, तिथं बसले असतात, तिथं स्वयंपाक करतात, गाड्या लागायला जागा नाही. मला सांगा, हे काम कोणाचं? इच्छाशक्ती नाही काय? ही इच्छाशक्ती पाहिजे काम आहे ना. मग हे इच्छाशक्ती आमदारांची असली पाहिजे ना. त्यांना म्हटलं पाहिजे ना की माझं शहर चांगलं दिसलं पाहिजे. हे जबाबदारी यांची नाही काय? हे जे सर्रास डोळे झाक करतात. पूर्ण शहराच्या एक्झिट पॉइंटवर कचऱ्याचे थर थापले होते. त्याच्यासाठी आपण केलंच ना आंदोलन, केलंच ना 2 वेळ, त्याच्यानंतर सुरू झालं ना. म्हणजे कोणी बोलल्याशिवाय काही करणार नाही. रोज उठल्याबरोबर समस्या. तर किती गोष्टी, ह्या गोष्टी तर अशा आहे की ह्या गोष्टी तर चंदूभाऊ पप्पू पाटील येईल दिसल्यावर म्हटलं पाहिजे. पण म्हटलंय ना तुम्ही, आम्ही म्हटलं नाही काय? विषय घेतलेला आहे. एक दिवस बसतात, दुसऱ्या दिवशी. हे जबाबदारी जी आहे ना, हे प्रशासनाची आहे. प्रशासनाच्या वर अंकुश ठेवायचं काम लोकप्रतिनिधीचं आहे. लोकप्रतिनिधी म्हटलं पाहिजे की हे माझं असं असलं पाहिजे, ही भूमिका आहे. आणि म्हणून मी ठरवलं की किती दिवस आपण प्रत्येक वेळेस एक विषय मांडायचा. एक दिवस कचऱ्याचं करून येते, कचरा साफ होऊन जाते, अजून 8 दिवसांनी येते. मला सांगा, तो लगातार चलने वाली प्रक्रिया है ना. आप एक दिन आंदोलन करके ये खत्म म्हणून तो आपको लगातार आंदोलन करना पड़ेगा. याच्यासाठी एक सिस्टीम आहे. आताच आपली चर्चा सुरू होती की आपले जे महानगरपालिकेचे टॅक्स आहे याच्यात हे पैसे घेऊन राहिले ना. वर्षानुवर्ष याच्यात काळा बाजार होऊन राहिला. ते ठेके जे व्यवस्थित चालून नाही राहिले, म्हणूनच हे सर्व जमा होऊन राहिलं की नाही. एक यंत्रणा लावल्यावरती व्यवस्थित चालली पाहिजे. हे जबाबदारी जी आहे, तुम्ही हे जे आजी माझी जे लोक आहे, हेच जर त्या भूमिकेत असाल तर ते कसं चालन चंदूभाऊ? हाही विषय विचार केला पाहिजे. असे भरपूर विषय जे आहे ना, याच्यासाठी या लोकांना 30 वर्ष झालेले आहे. म्हणजे काँग्रेसचे जे पहिले होते सुनील देशमुख 99 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. 2004ला पुन्हा त्यांना 2004ला मंत्रीपद भेटलं. मला सांगा, त्याच्यानंतर ठीक आहे पक्षासाठी थांबावं लागते, पक्षाने सांगितलं ठीक आहे, त्यांना सांगितलं होतं त्यावेळेस सर्वांची सिंपती की सुनील भाऊला तिकीट नाही भेटलं. चला त्यावेळेस 50,000 मतदान दिलं होतं भाऊ, आणि रावसाहेब शेखावतांना 56,000. 5,000 50,000 मताचं ओझं किती मोठं असते, किती लोक आहे. तुम्ही शेवटी मग अजून पुन्हा 2014 पर्यंत काहीच बोलले नाही. तुम्ही तुमची स्वतःची पार्टी काढली, जनविकास काँग्रेस, बरोबर आहे. मग तुम्हाला जसं मला सांगा, तुम्ही डायरेक्ट विचार, चला मी आता तुम्ही म्हटलं होतं ना पक्ष काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, तुम्ही तुमची विचारसरणी बदलून दिली ना. विचारसरणी बदलून दिली, मग त्याच्यासोबत गेले. आणि नंतर तुम्ही 2019ला पडल्याबरोबर अचानक पहिल्या दिवशीपर्यंत मॉर्च्युरीच्या समोर होते, एकदम विचारसरणी बदलवली, वापस तुम्ही काँग्रेसमध्ये आले. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही फक्त मुस्लिम मतांवर लक्ष केंद्रित करू. माझं काय म्हणणं आहे, मुस्लिम मतांवर लक्ष केंद्रित करता तुम्ही करता. मला सांगा, राजकमल चौकात मी काही असं हे नाही आहे,
राजकमल चौकात जे हे पिवळी माती उडवली होती आणि ते एक महिला आपल्या इथून लोकप्रतिनिधी कोणी असो, आपण महिलांचा सन्मान करणारे लोक, ते हातवारे ते तुम्हाला खराब नाही वाटलं काय? त्याच्यावर पाकिस्तानचे झेंडे, हा विषय असा आहे की ही मानसिकता आहे की आम्हाला आमचं विधानसभेचं जमलं पाहिजे, बाकी तुमचं तुम्ही पाहून घ्या. यांचंही तसंच आहे. दुसरे जे आता पहिले तुम्ही काँग्रेसकडून 2 वेळ काँग्रेसकडून, त्याच्या पहिले राष्ट्रवादीतून, आता तुम्ही इकडून पुन्हा, शेवटी विचारसरणी तुम्हाला आता बरखास्त का केलं की तुम्ही ते कुठेतरी पक्षाची काहीतरी केलं. किमान आम्ही वर्षानुवर्ष काम करत असताना चला पक्ष बदलून घेतला, विचारसरणी तर बदलू नये, माणसाची विचारसरणी बदलू शकते काय? राज ठाकरे ने भी तो ये किया, पहले मोदी जी के खिलाफ बोलते गए, लावरे वीडियो लगाओ, लावरे वीडियो, लावरे वीडियो। भाई मोदी जी के खिलाफ और मोदी जी के साथ में दो विचार है, विचार है, बीजेपी कांग्रेस नहीं है। नाही तेच सांगून राहिलो मी. आता काय झालं, ये तो राजनीति में सब चलते हैं, उन्होंने किया, ऊपर से किया, सही है। ज्या ज्या वेळेस जे जे विषय होते त्यांनी ज्या ज्या वेळेस 370 हटलं त्यावेळेस त्यांनी कौतुक केलं, बरोबर आहे. त्यांनी ज्या ज्या वेळेस जे जे विषय घेतले राजसाहेबांनी त्यांचं कौतुक केलं. भूमिका घेत असताना आम्ही निवडणुका कोणासोबत लढलो नाही. पहिल्यांदाही निवडणूक लढलो, 2014लाही लढलो. 14ला थोडासा एक त्यांचा वैयक्तिक प्रॉब्लेम झाला, सर्वांना माहिती आहे, त्याच्यावर चर्चा करत नाही. 19लाही आम्ही जे निवडणूक लढलो, आमच्या याच्यावर लढलो, जे काही असेल ते. पूर्ण कोरोनाच्या काळात सर्व मुख्यमंत्री वगैरे घरात होते. पूर्ण महाराष्ट्र राज ठाकरेंजवळ जात होतो. जे काही आहे ते स्पष्ट बोलणारा नेता म्हणून राज ठाकरेंची स्पष्ट बोलणारा नेता आहे. चुनाव लड़ना नहीं, सभा लेके भाषण क्यों देते? नहीं, आता ते तर असं आहे की निवडणूक चुनाव नहीं लड़ना, अपना पार्टी नहीं, अपने कैंडिडेट नहीं, कुछ नहीं है, किसके पक्ष में बोलते सबको समजता है। त्यावेळेसची भूमिका घेतली ती, त्यावेळेसची भूमिका घेतली, यावेळेसची भूमिका घेतली. आम्ही लढलो नाही, आम्ही पाठिंबा दिला यावेळेस मोदीजींना. शेवटी असं आहे की आम्ही हिंदुत्ववादी विचार आमची सरणी आहे, मराठी माणसाचा विचार आहे. यावेळेसही आम्ही मराठी भाषेला अभिजात दर्जा, टोलचा आता तुम्ही पाहिलं, काही विषय त्या पद्धतीनं करून घेणे. शेवटी सत्ता कशासाठी? काही काम करून घेण्यासाठी. तसे काम करून घेणे आणि त्या पद्धतीने करणे, आणि त्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत असे काही लोक त्यांच्यासोबत जोडून आहोत. मी तरी वैयक्तिक ठरवून ठेवलं की आपल्याला राज ठाकरे सारखा नेता जेवढं काम करतो, आणि रोज मी त्यांचं पाहतो, मुंबईतलं कोणतं काम असेल तिथच्या लोकांचं काही कोणत्याही गोष्टीला नाही म्हणत नाही, कोणती गोष्ट काम झालं पाहिजे, कोणतेही पॉझिटिव्ह विचार जर कोणते. आता तुम्हाला सांगतो, नाशिकला ते बॉटनिक गार्डन झालं होतं ना, ते गार्डन मी स्वतः पाहिलं. रतन टाटांनी कौतुक केलं, रतन टाटांनी तिथं फंड दिला, 3 करोड रुपये. हा, 14 करोड पर्यंत गेलं ते. 314,000. आणि त्याच्यानंतर दुसरं काम, आता ते मिठी नदीचं सांगितलं होतं. प्रशासनात जर गेलं नाही ते कामच करत नाही. भावना त्यांची अशी आहे की कोणतंही ते नेहमी गड किल्ल्यांचं संवर्धन सांगतात. राजकारणात भरपूर गोष्टी आहे की नाही, ह्या इच्छाशक्तीवर असतात. राजकारणात आपल्या इथं काय झालेलं आहे, सर्व गोष्टी फक्त राजकारणाच्या चष्म्यानं पाहिल्या जाते. कधीतरी आपण येणारा आपला विकास कुठंतरी एक म्हणजे हृदय कुठं एखाद्या गोष्टी नाही लावते, ह्या गोष्टी लागणार नाही का? आपको क्या लगता है, बिना राजकारणी दृष्टिकोन देखते हुए आप चुनाव में कुछ भी हासिल कर पाओगे? मी तर त्याच दृष्टीने चाललेलो. मी दृष्टिकोन लगता हासिल होता इससे कुछ ऐसा? मी तेच लोकांना आता आठवण करून दे. असं आहे की आम्ही यावेळेस ठरवलं की हे जे आहे ना, भुयारी गटर योजना 97 आली होती. 97 पासून लोक पैसे भरून राहिले, बरोबर आहे. कोणती एनओसी घ्यायची असेल तर भुयारी गटरचे पैसे भरा. 97 ते 24 भाऊ जवळपास 27 वर्ष झाली. खरंच ते भुयारी गटर योजना अजून तरी तुम्हाला माहिती आहे का सुरू झाली काय? नाही झाली. आणि ती जर भुयारी गटर योजना जर तुम्ही लोकप्रतिनिधी आहे, तुमच्याजवळून तुम्हाला विचारणार नाही आम्ही की ते तुम्ही कालबद्धता द्या ना की 10 वर्षात सुरू होईल, 5 वर्षात सुरू होईल, फक्त पैसे भरून घेऊन राहिले म्हणजे गृहीत धरणे. म्हणजे मी कधी कधी माझ्या सर्व सहकार्यांना सांगत असतो, हे भुयारी गटर योजना आहे की नाही, हे 1,500 वर्षानंतर उत्खननात सापडलं की इथं अमरावती शहरात भुयारी गटर योजना होती, जे कधीच सुरू झाली नाही. अशा प्रकारची यांची काम करण्याची म्हणजे मानसिकता नाही आहे या लोकांची. काम कोणतं आहे तेच ते. मी काय म्हणतो, एक असा चला जाऊ दे, लहान सारी चीजें हे सर्व लहान कहीं तो भी प्रादेशिक स्तर पर इसकी सिस्टम बनती है पूरी. भुयारी गटर योजना की यदि बात करते, महानगरपालिका साथ में प्रदेश की सरकार की भी कहीं ना कहीं उसमें जिम्मेदारी पूरी. बराबर है. सरकार कांग्रेस की भी आई, बीजेपी की भी आई, सेना का भी मुख्यमंत्री बना, कांग्रेस का भी बना, राष्ट्रवादी का बना, सब बना.
इन सबको दिखाऊंगा, आप फिर अकेले इसमें जाके क्या कर लोगे? यानी अकेला पप्पू क्या कर लेगा अब? एकट्या माणसापासून क्रांती सुरू होऊ शकते भाऊ. एक माणूस जर उभा राहिला, मला विश्वास आहे मी जर चांगलं काम करन तर चंदू माझ्यासोबत येते. मी जर चांगलं नहीं, आपने अमरावती की अभी जो तमाम समस्या जो सबको दिख रही है, ट्रैफिक की समस्या सबको दिख रही है, कचरे की समस्या सबको दिख रही है, स्वास्थ्य की समस्या सबको दिख रही है, रोजगार नहीं है इसकी समस्या सबको दिख रही है, हर आदमी की समस्या दिख रही है, लेकिन एक आदमी के साथ में क्या इतना बड़ा आप अकेले सब कुछ कर पाओ? नाही भाऊ, मी त्याच्यावर तेच सांगून राहिलो की ही जी विचारसरणी आहे ना, ही विचारसरणी यांची विचारसरणी काहीच लक्ष द्यायची गरज नाही. याच्यासाठी एकटा माणूस नाही, एकटाच माणूस पाहिजे आहे. त्याच्यासोबत जे मतदान मागतात ना माझे सहकारी, तेही मला मतदान मागत असताना तेही माझ्याजवळ मी नेहमी सांगत असतो की एकटा आमदार नाही, 700-800 लोक होईल. कारण ते आमदार म्हणून तिथं नाही बसतील, ते स्वतःची जबाबदारी समजा प्रत्येक गोष्ट. मला सांगा, आज जे आपण एरवी आपला राजकमल आणि जयस्तंभचा विषय घेतला, मला सांगा याच्यासाठी तुमच्या आमच्यासारखे 4 लोक जर भेटायला गेले तर ते काम होऊ शकत नाही काय? ही मानसिकता पाहिजे. यांचं काय झालेलं आहे, हम करेंगे. 4 लोकांना, 4 पत्रकारांना, 4 कलाकारांना, सर्वांना घेऊन जर कोणतं काम केलं आणि त्याची मागणी केली तर ते पूर्ण होते. कारण त्या शहरातला तो जिवंतपणा, हा जिवंतपणा यांनी मृत करून टाकला. यांनी सर्वांचे हे जे राजकारणी लोक आहे, यांनी तुमच्या आमच्यासारख्या लोकांवर फक्त हे विचार करण्याची वेळ आणलेली आहे की असं काहीच होत नाही, हेच होणार आहे वर्षानुवर्ष. असं आहे की हे आमदार झाले की हे एकदम मुंबईला जातात. तुमचं आमचं घर इथं आहे हो, त्यांचे घर दुसरे सर्व मुंबईत आहे. आप घर नहीं लोगे, मुंबई आमदार बनेगा? नहीं, मेरा घर ही है, मेरी एक लड़की घर, सबके घर यहाँ पे नाही, काही गरज नाही आहे भाऊ. आपले तिथं जर आम्ही आमदार झालो तर आमदार निवास आहे तिथं, मला काही गरज नाही आहे. आणि फार म्हणजे मुंबईत मला त्याचं जास्तीत जास्त अमरावतीत राहणार माणूस आहे. लेकिन मुंबई से करके लाना पड़ेगा ना. नाही, काम करता येईल ना भाऊ, काम करता येईल ना. काम यहाँ से नहीं होगा, काम मुंबई जाना पड़ेगा. म्हणजे आता मला एक तुमचे आशीर्वाद भेटले, मी हे समजून राहिलो की तुम्हाला मुंबई जाना पडेगा म्हणून राहिले. मैं तो काम के आगे क्यों बता रहे भाई, काम में आपको करे तो आप बोले मुंबई नहीं जाऊंगा, काम नहीं जाऊंगा. फिर मुंबईत काम करून आणणे आणि मुंबईत बाकीच्या कामासाठी थांबणे याच्यात फरक आहे. माझ्या शहराचं काम कसं करून घेईल आणि प्रत्येक कामासाठी, या जयस्तंभ राजकमलसाठी, या कचऱ्यासाठी मुंबईत नाही जावं लागेल. हा, एखादा IT चा प्रोजेक्ट आणायचा आहे, एकच आणा, त्याच्यासाठी तुम्हाला मुंबईत जावं लागेल, तुम्हाला वेगवेगळ्या कंपनीच्या लोकांना भेटावं लागेल. हे तुमच्या इच्छाशक्तीवर आहे. याचा तुम्ही या संधीचा फायदा कसा करून घेता. आणि कसं आहे, पुढच्या वेळेसही मी राहीन या भावनेचा नाही आहे मी चंदू. मी तुम्हाला सांगतो, मी हे आता तुम्हाला वाचून दाखवलं यांचं 99 पासून हे दोघही जण बिलकुल आळीपाडीने इकून तिकून बडनेरा इकून तिकून उभे राहून राहिले. मी सांगतो, मी 5 वर्ष 10 वर्ष नवीन येणाऱ्या लोकांना, यांच्यापेक्षा कोणी चांगलंच काम करू शकणार नाही असं, माझ्यापेक्षा चांगलं काम करणार अगला आएगा जो भी बेटर करके बताएगा. मला सांगा, उद्याची जी पिढी आहे, AI वगैरे हे सर्व वापरले जाणार आहे. माझ्यापेक्षा विचार चांगला होईल, त्याच्यासोबत उभं राहून काम केलं पाहिजे ना मी. आणि मी त्याच्यासाठी बांधलेलं आहे. मी एखादी गोष्ट सांगतो, मी पुढच्या वेळेस नाही, त्याच्या पुढच्या वेळेस नाही, समजा 2 वेळ उभा, पण एक वय, कुठंतरी नवीन विचार, नवीन विचारातून प्रगती. शेवटी हा विषय आहे. विचार जसं तुम्ही म्हणतात की नेहमी विचार बदलत राहते, माझं म्हणणं आहे की पॉझिटिव्ह विचार बदलले पाहिजे ना, आणि नवीन लोकांना चान्स दिला पाहिजे. का पप्पू पाटील, काय सुनील देशमुख, काय खोडके. नवीन लोक आहे, नवीन पोरं जे राजकारणात काम करते, त्यांनी मग हेच ठरवायचं काय की पुढच्या वेळेस आता खोडके आले तर खोडके ठरवतील ते होईल. सुनील देशमुख 30-30 वर्षापासून तेच ठरवून राहिले ना. मी जेव्हा नगरसेवक होतो ना, मी उभा नाही राहिलो की नवीन लोक काम करतील, केलं ना काम, अडत नाही कोणाच्या यानं. हे आमदार झाले नाही तर अडते काय. पण हे मला सांगा, 2 अल्टीपल्टी होऊन जाते, यांच्यानं अडते काय. पण मी पुढच्या वेळेसाठी तयार आहे. हे परिस्थिती बरोबर नाही. नवीन लोकांना चान्स दिला पाहिजे. नवीन लोक त्या पद्धतीने जग बदलून राहिलं. जग अमरावतीच्या जवळ कसं आणायचं, हे जबाबदारी जी आहे ही लोकप्रतिनिधीची असते. आणि मी तेच तर म्हणून राहिलो. आता मी थांबलो होतो ना, तुम्ही थांबून जा. आता अमरावतीतल्या लोकांना, नवीन लोकांना संधी द्या. तेच तुम्ही म्हणून राहिलो. तुम्ही अमरावतीसाठी काही केलं नाही, सर्व अमरावती तुमच्यासाठी ओरडते, मला द्या, माझ्या रूपात द्या संधी. पुढच्या वेळेस मी हा शेवटी वसा जो आहे चांगला, तो चालला पाहिजे. हे तर भाऊसाहेबाचा वसई चालून नाही राहिले, मी तर म्हणतो ते चालवलं पाहिजे. इथे पप्पू पाटिल जिनका है कि पुराने लोगों का काम का तरीका पुराने तरीके से है. आज सिस्टम पूरी बदल रही है, जग बदल रहा है, देश बदल रहा है, विश्व बदल रहा है. ऐसे में नए पीढ़ी को आना जरूरी है.
नए पीढ़ी को क्या संदेश देना चाहेंगे? पप्पू पाटिल सिंह, आप क्या संदेश देना चाहोगे अमरावती की जनता को? अपील क्या करूंगे कि क्या आप करने वाले उनके लिए? मी अमरावती स्वतःच्या भरोशावर उभी राहील. अमरावतीची जे अमरावतीचे जुने दिवस होते, तुम्ही जे सांगितलं वराड सोन्याचे कुऱ्हाड, मी तुम्हाला निश्चित सांगतो, इथच्या व्यापारासाठी काम करा, इथच्या उद्योगासाठी काम करा आणि इथला जो सुशिक्षित बेरोजगार तरुण आहे त्याच्यासाठी कामाची किमान मी सुरुवात करेन, ही माझी प्रामाणिकता राहील आणि त्याच्यासाठी मी प्रयत्न करेन आणि निश्चितच मला विश्वास आहे मी बदल घडवू शकतो. हो, मी बदल घडवणार. बदलाव के लिए बदलना है, आमदार बदलना है, व्यक्ति बदलना है, उम्र बदलनी है, बहुत कुछ बदलना है. अब जनता किस रूप में देखती है आपको, क्या आप जनता को कन्विंस कर पाओगे बदलाव के लिए? अब ये तो आने वाला वक्त बताएगा. आज से आचार संहिता चालू होगी. आने वाली 20 नवंबर को चुनाव होने जा रहा है. सभी से निवेदन है कि आप चाहे जिसको वोट दो, लेकिन घर से वोट देने जरूर निकले, ताकि कल आपको ये पछतावा नहीं हो कि मैंने वोट नहीं दिया करके गलत व्यक्ति चुन के आ गया, मैं देता तो शायद ये व्यक्ति चुन के आता. कल पछतावा ना हो, इसलिए आप वोट जरूर दे. यदि अपना वोटिंग लिस्ट में नाम भी आप अपने राजकीय कार्यकर्ता से तलाश कर लेवे और वोट के लिए जरूर घर से निकले. बहुत बहुत धन्यवाद. धन्यवाद.